मित्रांनो, मी इंजिनिअरिंगला होतो ना, मलाही वाटायचं इंजिनिअरिंग करता करता थोडाफार पैसा कमवायला पाहिजे. तुम्हालाही वाटतंय कमवायचा? काळजी करू नका. आपल्याला अभ्यासालाही डिस्टर्ब करायचं नाही आणि इंजिनिअरिंग करता करता एक आपल्याला एक्स्ट्रा इन्कम सोर्स पण कमवायचा आहे. 3 बेस्ट वे सांगतो, फॉलो करा. पहिला मुद्दा आहे फ्रीलान्सिंग. फ्रीलान्सिंग म्हणजे काय? घर बसल्या ऑनलाईन आपण छोटे छोटे कामं करू शकतो आणि पैसे मिळवू शकतो. जसं की व्हिडिओ एडिटिंग आहे, ग्राफिक्स डिझायनिंग आहे, कॉन्टेंट रायटिंग आहे, कोडिंग आहे. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही छोटे छोटे प्रोजेक्ट्स करू शकता आणि पैसे कमवू शकता. आणि हे कुठे करायचे? काळजी नका करू. बघा, फायवर आहे, अपवर्क आहे, इंटरशाला आहे, असे नंबर ऑफ प्लॅटफॉर्म आहे. याच्यावरती तुम्ही छोटे छोटे सुरुवातीला प्रोजेक्ट करू शकता आणि त्यातून अर्निंग करू शकता. सुरुवातीला छोटे प्रोजेक्ट घ्या, स्वतःची रेटिंग वाढवा, कॉन्फिडन्स आला की मग मोठे मोठे प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात करा. आपोआप मोठा मोठा पैसा यायला लागेल. भारी ना? दुसरा फंड आहे ट्युटरिंग. मित्रांनो, बघा, आपल्याला एखादा विषय भारी येतो आहे, आपल्या ज्युनियरला शिकवा किंवा स्कूल स्टुडंटला शिकवा किंवा प्रायव्हेट पर्सनल ट्युशन्स घ्या. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ट्युटरिंग करू शकता. आता तर तुम्ही घर बसल्या बाहेरच्या मुलांना, जे स्कूल स्टुडंट असतात, त्यांचे आईबाप चांगले पैसेवाले, चांगले पे करू शकता. त्यांना तुम्ही झूमवर सुद्धा, ऑनलाईन सुद्धा ट्युशन्स घेऊ शकता आणि चांगले पैसे कमवू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला जर स्वतःला खरोखर टीचिंगची आवड असेल, शिकवायची आवड असेल, तर तुमचा एक व्हिडिओ बनवा, आम्हाला पाठवा. तो आम्हाला जर आवडला तर आम्हाला इंस्टाग्रामला डीएम करा. आम्ही नक्की तो आमच्या चॅनलवरती फीचर करू किंवा तुम्हालाही नक्की संधी देऊ. आणि हो, तुला जर खरोखर टीचिंगची आवड असेल ना, त्याचा व्हिडिओ बनव, आम्हाला इंस्टाग्रामला डीएम कर. आम्हाला जर आवडला तर आम्ही आमच्या चॅनलवर फीचर पण करू, तुला पे पण करू. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा ट्युटोरिंगचा एक बेस्ट ऑप्शन आहे, ज्यामधून तू ऍटलिस्ट 200 ते 500 रुपये पर आवर कमवू शकतो. कुठल्याही प्रकारे जे आयडिया सांगितले त्या फॉलो कर. एक थर्ड आणि महत्वाचा पॉइंट, कॉन्टेंट क्रिएशन, सगळ्यांना आवडणार. मित्रांनो, तुम्हाला जर खरोखर कॉन्टेंट क्रिएशन मजा येत असेल तर तुम्ही ब्लॉग लिहायला सुरुवात करा, छोटे छोटे व्हिडिओ बनवायला सुरुवात करा, तुमचं पेज बनवा, त्या पेजवर तुमची स्वतःची ऑडियन्स तयार करा. एकदा तुमचा ऑडियन्सचा बेस तयार झाला ना, मग तुम्ही ब्रँड सोबत कोलॅबोरेट करू शकता, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट सोबत कोलॅबोरेट करू शकतो आणि ऍडव्हर्टिजमेंट थ्रू तुम्ही पैसे कमवू शकता. मित्रांनो, पहिला जो होता फ्रीलान्सिंग आणि दुसरा ट्युटरिंग, त्यापेक्षा हा थोडा स्लो ग्रो होणारा पॉइंट आहे, पण याच्या थ्रू शुअर शॉट तुम्हाला अर्निंग भेटते, पण थोडं पेशन्स ठेवा लागेल. सो मित्रांनो, जे 3 मार्ग मी सांगितले फॉलो करा. शुअरली तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे इंजिनिअरिंग करता तुम्ही अर्निंग करू शकता. मी सुद्धा याच्यातला सेकंड पॉइंट जो होता आणि फर्स्ट पॉइंट होता, हे दोघं माझ्या इंजिनिअरिंगच्या वेळी फॉलो केले होते, अर्न करत होतो. तुम्ही पण मला तुमचे हे पॉइंट पैकी तुम्ही काही दिवस काम करा आणि तुम्ही कुठल्या पॉइंटवर जास्त डिटेलमध्ये काम करू शकता मला कमेंटमध्ये नक्की लिहा.